ही सुरू असलेली निवडणूक ही मला जिंकवण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहे, आपल्या स्वतःच्या विकासासाठी आहे, आपल्या परिसराच्या विकासासाठी आहे। म्हणून संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्यासाठी 100% सर्वांनी मतदान करावं असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार व उमेदवार रक्षा खडसे यांनी मलकापूर येथील दसखेडा या ठिकाणी प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला। सगळ्यांना सांगितलं आधी की ही निवडणूक काही फक्त मला जिंकवण्यासाठी नाहीये, तर ही निवडणूक देशाच्या विकासासाठी आहे, आपल्या स्वतःच्या विकासासाठी आहे, आपल्या परिसरातल्या विकासासाठी आहे। म्हणून तुमचं एक मत जे 5 वर्षानंतर आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या संविधानाचा जो अधिकार मताचा आहे तो आपण कुठेही वाया न जाऊ देता आपण सगळ्यांनी मतदान करावं। 100% आपल्या घरातलं मतदान निघालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं। मी महिलांना सुद्धा सांगेल की आपला सुद्धा 50%चा हिस्सा ह्या मतदानामध्ये आहे, 50% हिस्सा आपला विकासामध्ये आहे। म्हणून महिलांनी कुठे मागे राहता कामा नाही की महिलांचाही तेवढाच अधिकार ह्या मतदानावर आहे आणि ह्या देशाच्या विकासावर मध्ये आहे। म्हणून ह्या देशाचं नेतृत्व या देशाच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांनी येणाऱ्या 13 तारखेला कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून ह्या देशाच्या विकास कार्यासाठी आपल्याला ही जागा निवडून द्यायची आहे। आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा आपल्या ह्या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे। तर सगळ्या गोष्टी डिजिटल झालेल्या आहे, कोणाकडे काय आहे नाही हा सगळा रेकॉर्ड सरकारकडे आहे आणि जो खरोखर गरजू आहे, जो खरोखर लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत आता सरकार पूर्णपणे पैसा पोहोचवते। आपण बघतोय की जे लोक गरीब आहेत, ज्यांची ते मजुरी करून आज त्यांचं घर चालवतात, तशांसाठी पुढच्या 5 वर्षासाठी आता मोफत धान्य सरकार देण्याचा प्रयत्न करत आहे। आज स्टार्टअपच्या माध्यमातून, मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपण बघतोय की छोटे छोटे व्यवसाय आता पुढे येऊ लागलेले आहेत।